पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। देशाच्या ऐक्यामध्ये तडजोड नाही। काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करतायत, जे देशासाठी अतिशय धोकादायक असल्याचं विधान शरद पवारांनी केलं। ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते। अतिरेक्यांनी हल्ले केले, निष्काम लोकांचा बळी गेला, हे काही घडलं हे देशाला एक प्रकारचा धक्का होता। हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता, भारतवासियांच्या हल्ला। आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेस देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची, आता भूमिका एकच, देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करता येईल। केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की आहेच काय प्रश्न। आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते, मग देशाचे संरक्षण मंत्री असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कमतरता आली। ती कमतरता ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमतरतेवर आज चर्चा नाही। आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण हे कसं करता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।